TAT परीक्षा मेगा अपडेट। परीक्षा चुकली, परीक्षा दिली नाही, मग आता काय करायचं? घाबरू नका। TAT होणार आता 2 वेळा। होय, TAT परीक्षा होणार आता वर्षातून 2 वेळा। चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। चला तर सुरू करूया या व्हिडिओला। बऱ्याच जणांची TAT परीक्षा द्यायची राहिली असेल किंवा बऱ्याच जणांना TATचा फॉर्म आता भरता आला नसेल, तर यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे। कारण TATची परीक्षा आता वर्षातून 2 वेळा होणार आहे। आपल्याला माहिती आहे की TAITची परीक्षासुद्धा, शिक्षक अभियोग्यता परीक्षासुद्धा आता वर्षातून 2 वेळा होणार आहे असं सांगितलं जात आहे। मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे, त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नंदकुमार बेडसे सर यांनी सांगितलेलं आहे की TAT आता वर्षातून 2 वेळा होणार आहे। राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचंही नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि ह्या TAT वर्षातून 2 वेळा का घ्यायची? कारण सरासरी निकाल हा 3.5% कमी लागतोय किंवा 3.5% लागतोय। 2013 पासून एकूण 8 वेळा TAT झालेले आहे। परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या जवळपास 30 लाखापर्यंत आहे। या उमेदवारांपैकी फक्त 1,06,663 उमेदवार जर पात्र ठरत असतील तर कुठेतरी TATची परीक्षांची संख्याही वाढवली गेली पाहिजे आणि पात्र ठरण्याचं सरासरी प्रमाण हे 3.5% वरून वाढलं पाहिजे। या अनुषंगानं TAT आता वर्षातून 2 वेळा होणार आहे। 2018 मध्ये 5.13% फक्त लागला होता, त्याच्यानंतर हा निकाल काही जास्त वाढलेला दिसत नाही। बाकी सर्व परीक्षांचा निकाल 2.3% ते 3.70% या दरम्यान आहे। तर 2018 आणि 19 या वर्षीच्या परीक्षेतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या 9,537 उमेदवारांची संपादनूक रद्द करण्यात आली आहे। मात्र तरीसुद्धा TAT आता वर्षातून 2 वेळा झाली तर कुठेतरी याचा सगळ्यांना फायदा होईल या पद्धतीनं आहे। 23 नोव्हेंबरला जी TAT होणार आहे आता रविवारी 23 नोव्हेंबर 2025 म्हणजे उद्या, तर त्या परीक्षेच्या अनुषंगानं सुद्धा सर्व सुविधा बायोमेट्रिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तिथंही तुम्हाला सगळे गॅजेट वगैरे काढून ठेवून तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीची उपाययोजना ही राज्य परीक्षा परिषदेकडून दिसेल असं आश्वासनसुद्धा डॉक्टर नंदकुमार बेडसे सर यांनी दिलेलं आहे। TAT खरंच जर वर्षातून 2 वेळा झाली तर निश्चित निकालाचा टक्कासुद्धा वाढेल आणि त्याचा फायदा सर्व अभियोग्यता धारकांना होईल एवढीच अपेक्षा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो। धन्यवाद।